नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तसेच संत्राफिक मार्गदर्शक. तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 14 मे 2026. तर बघा काय होतं आहे की राज्यामध्ये जे प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत त्यांनी काय केलं आहे की 14 ते 20 दरम्यान खूप मोठा पाऊस सांगितलेला आहे. जवळपास पावसाळ्यासारखा पाऊस सांगितलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच जणांचे फोन आलेले आहेत आणि मेसेजसुद्धा आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे. तसा आपण अंदाज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेलाच आहे. तरी पुन्हा एकदा यूट्यूबद्वारे फेसबुकद्वारे आपणा सर्वांना सांगण्यास प्रयत्न करतो आहे की बघा, घाटमाता मध्य महाराष्ट्र हा परिसर वगळता राज्यात कुठेही फारसा मोठा पाऊस हा होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. तर काय होतं आहे की घाटमाता आणि जो मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, म्हणजे यामध्ये बघा कोल्हापूर आलेला आहे, सांगली, सातारा, सोलापूरचा भाग, या भागामध्येच पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दिसतील. फार झालं तर इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकपर्यंत त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतील. आणि शेतकरी मित्रांनो, आपणास पुन्हा सांगतोय की हा जो पाऊस होणार आहे तो हा स्थानिक स्वरूपाचाच राहणार आहे. तो कमी कालावधीमध्येच पडणार आहे आणि जिथे आर्द्रता वाढली, जिथे मॉइश्चर वाढलं, तिथेच तो पाऊस हा पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकरी मित्रांनो. राज्यामध्ये बघा, आपण जवळपास 18 एप्रिलला जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये साफ सांगितलेलं होतं की 25 मेपासनं वळीव पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे आणि तो साधारण 8 जूनपर्यंत राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ठीक त्यानुसारच अजूनही मी त्या अंदाजावर आपल्या ठाम आहे. आणि आपणास पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये वळीव पावसाची जी सुरुवात आहे ती 25 मे ते 8 जून या दरम्यानच आपल्याला बघायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा, हा माझा आत्मविश्वास म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा, आपण काही समजा. कारण की काय झालं आहे की गेले 5 वर्षापासून मी आपणास अंदाज देतो आहे आणि माझा लांब पल्ल्याचा अंदाज एकही आजपर्यंत फेल गेलेला नाही शेतकरी मित्रांनो. कारण की मी ज्या मॉडेल्सवरनं अंदाज देतो ते सर्वचे सर्व जे असतात ते पेड स्वरूपाचे असतात. आणि मी गेले 4 वर्षापासून स्वतः पैसे भरून शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून मी हा अंदाज देत असतो शेतकरी मित्रांनो. यावर्षी मी ठराविक फीस चालू केलेली आहे आणि त्याला फार अत्यल्प असा प्रतिसाद मिळालेला आहे. जवळपास 60 शेतकरी त्याला जुळलेले आहे. आपण 600 रुपये वार्षिक फी ठेवलेली आहे, म्हणजे फक्त 50 रुपये प्रति महिना अशी फी ठेवलेली आहे. आणि त्याला मोजकेच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना आपला अंदाज देणे सुरू आहे. तर बघा, आपल्यालासुद्धा अंदाज मिळत राहतील, पण हवे तसे अंदाज आता यापुढे आपल्याला मिळणार नाही आहे. कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो, मलाही पेड स्वरूपाचे मॉडेल खरेदी करताना खर्च होतो आणि ह्या गोष्टी आपण समजू शकता. तर बघा काय होतं आहे की साधारण आपण सांगितलेलं आहे 25 मे ते 8 जून या दरम्यान पाऊस हा होणार आहे. आणि नेमकं पेरणी कधी करायची तर त्याबद्दल आपल्याला काही सभासदांना आपण त्याचा अंदाज आज देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघा, आपण आपले जे जुने अंदाज आहेत त्यावर अजूनसुद्धा ठाम आहे मी अजूनही ठाम आहे की बघा, जून आणि जुलैमध्ये पावसाची जी आहे ती आपल्याला बिकट परिस्थिती जाणवणार आहे. तर आता बरेच जण म्हणत आहेत की यावर्षी सर पंचांगवाल्यांनी किंवा भिंडवडची घटमांडणी असो किंवा इतर काही अभ्यासक असतात जे पंचांगानुसार अंदाज देतात, तर त्यांनी जून जुलै पाऊस हा चांगला सांगितलेला आहे. तर बघा, आपापला अंदाज देण्याचा वेगवेगळी पद्धत असते. तर मी माझ्या अंदाजावर अजूनही ठाम आहे आणि मी माझा अंदाज कधीही बदलत नसतो. मी अंदाज हा फार मोजके देतो आणि त्यावर ठाम असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपणास एक पुढची संकटाची चाहूल देतो आहे की जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा खूप विचित्र परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपण थोडाफार पाऊस चांगला सांगितलेला आहे. तर इतर सर्व हवामान अभ्यासकांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस हा एकदम कमी सांगितलेला आहे. तर आपला अंदाज हा नेहमी इतरांच्या वेगळाच असतो आणि तो आजपर्यंत खरा ठरत आलेला आहे. हे याची प्रचिती आपल्याला आलेली आहे आणि आता येत्या दिवसात आपल्यालासुद्धा येणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा काय होतं आहे की माझी एकच अल्प इच्छा आहे की काय होतं आहे की बघा, मी यूट्यूबवर दरवेळेस व्हिडिओ टाकतो पण आपल्याकडनं हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तर कसं आहे मित्रांनो, जर मला यूट्यूबमध्ये माझी जर कमाई सुरू झाली असती तर मी आपल्याकडनं 1 रुपयासुद्धा घेतला नसता. पण आपण या गोष्टी समजू शकता. साधारण 1500 ते 2000 लोक फक्त व्हिडिओ बघतात, इतरत्र लोक व्हिडिओ बघत नाही. तर कारण आपण मेसेज स्वरूपात अंदाज देतो. तर यापुढे बघा, आपण जी मेसेज सेवा आहे ती संपूर्णतः बंद करणार आहोत आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि अधूनमधून यूट्यूबवर आपण अंदाज देत राहू. म्हणजे काय होते शेतकरी मित्रांनो, थोडंफार जरी मदत झाली तर मला पण आपल्याला पुढे अंदाज सुरू ठेवण्यास
काही हरकत राहणार नाही. तर हा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो कामं करायची आहे. तर राहिला प्रश्न बघा, बरेच अभ्यासकांनी 14 ते 20 पाऊस सांगितलेला आहे. तर त्यांना मी डायरेक्ट चॅलेंज केलेलं आहे, जर 14 ते 20 विदर्भामध्ये जर जोरदार पाऊस झाला, पावसाळ्यासारखा जर पाऊस झाला, तर मी अंदाज देणे सोडून देईल. तर हा आपला आत्मविश्वास असतो आणि आपले जे मॉडेल्स असतात त्याच्या भरोशावरच आपण हा आत्मविश्वासाने आजपर्यंत सांगत आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.